नमस्कार माझ्या भावी शिक्षक मित्र मैत्रिणींनो, मी अनिल बोरकर ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर चला आजची काय अपडेट आहे त्या अपडेटकडे बघू आपण। तर सर्वात पहिली अपडेट म्हणजे आज जी मंत्रालयामध्ये शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक घेण्यात आली होती, तर त्या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आले त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण दुसऱ्या पॉइंटवर बोलणार आहोत की जो नागपूर विभागामध्ये 6 जिल्हे आणि आदिवासी विकास विभाग नागपूर, अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर यांच्या अंतर्गत किती जागा आहेत आणि किती जागा भरणार आहेत किंवा रिक्त जागांची संख्या किती यावर आपण चर्चा करणार आहोत। तर चला सर्वप्रथम आपण बघूया की जो मीटिंग मध्ये जे काय झालं त्याबद्दल आपण बोलू। तर आज मंत्रालयीन बैठकीत शिक्षकाच्या प्रमुख प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली। तर या बैठकीतले प्रमुख मुद्दे आहेत शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्यता। पहिला पॉइंट काय आहे की जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांसाठी काय रे टीईटीची अनिवार्यता करण्यात आलेली आहे। तर शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी संदर्भात इतर राज्यांमध्ये लागू असलेल्या नियमांचा व कार्यपद्धतीचा अभ्यास करून महाराष्ट्रातील परीक्षेची कठीणता कमी करणे तसेच उत्तीर्णतेची टक्केवारी कमी करण्याच्या शक्यतेवर शासन सकारात्मक विचार करत असल्याचे माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं। त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे की पदोन्नतीतील अन्यायकारक अटी। ज्या पदोन्नतीमध्ये अन्यायकारक ज्या अटी होत्या त्यावर काही भाष्य केलं गेलेलं आहे। तर यापूर्वी झालेल्या पदोन्नतींना न्यायालयीन संरक्षण असल्यामुळे त्या संदर्भातील न्यायालयीन निर्णयाचा सखोल अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाईल असे मंत्री महोदयांनी स्पष्ट केले। तसेच यापुढे पदोन्नती करताना टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण असलेल्या सर्व शिक्षकांना त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात येईल अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली। त्याच्यानंतर तिसऱ्या पॉइंटवर चर्चा करण्यात आली जे बीएलओ कामाच्या सक्तीबाबत। तर शिक्षकांवर लादल्या जाणाऱ्या बीएलओ कामाच्या संदर्भात महसूल विभागाशी चर्चा करून या कामासाठी शिक्षकांची संख्या कमी करण्याबाबत आणि शक्य त्या ठिकाणी इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्याबाबत निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल असे मंत्री महोदयांनी सांगितले। त्याच्यानंतर चौथा पॉइंट आहे आंतरजिल्हा बदली। तर 7वा टप्पा जो आंतरजिल्हा बदलीचा आहे त्याविषयी भाष्य केले। आंतरजिल्हा बदलीचा 7वा टप्पा तातडीने राबवण्याची मागणी करण्यात आली। त्यावर मंत्री महोदयांनी सकारात्मक भूमिका दर्शवून जनगणनेचे काम पूर्ण झाल्यानंतर बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येईल असा सकारात्मक प्रतिसाद दिला। आता हा आपल्यासाठी का बरं इम्पॉर्टंट आहे आंतरजिल्हा बदली, कारण आपण आतापर्यंत व्हॉट्सअपवर इकडे तिकडे असं बघत होतो की आंतरजिल्हा बदली झाल्याशिवाय शिक्षक भरती होणार नाही असं आपण ऐकत होतो। पण मित्रांनो तुम्ही रिलॅक्स राहा, कारण आंतरजिल्हा बदली ही जनगणनेनंतर होणार आहे आणि तसं केंद्रीय गृहमंत्र्यांनी पत्रक पण काढलाय की भारतातील शिक्षकांच्या सध्या बदल्या करू नये, जेव्हा जनगणना पूर्ण होईल जनगणना पूर्ण झाल्यानंतरच त्यांच्या आंतरजिल्हा बदली किंवा जे बदल्याची प्रक्रिया ती करा तुम्ही। तर त्याच्यामुळे तुम्ही की आंतरजिल्हा बदलीमुळे शिक्षक भरती लांबणीवर जाईल तर असा तुम्ही काहीही डोक्यात ठेवू नका, कारण याचा काही इम्पॅक्ट आपल्या शिक्षक भरतीवर होणार नाहीये। अजून याच्यानंतर एक मुद्दा आहे पण तो आपल्यासाठी कामाचा नाही आहे, तर तो या व्हिडिओमध्ये घेऊन मी व्हिडिओ लांबवत नाही, ठीक आहे। तर याच्यानंतर आपण आपल्या मेन मुद्द्यावर येऊया की नागपूर विभागामध्ये जे 6 जिल्हे आहेत आणि आदिवासी विकास विभागाच्या किती जागा रिक्त आहेत त्याबद्दल आपण तर या व्हिडिओमध्ये आपण आत्ताच बघितलं की जे शिक्षण विभागामार्फत बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आले, त्या कोणत्या पॉइंटवर डिस्कस करण्यात आलं। तर आता मी तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यानुसार आपल्या नागपूर विभागामध्ये किती जागा आहेत त्याची माहिती देणार आहे। तर चला आपण बघूया। जिल्हा परिषद नागपूर प्राथमिक 397 पदे आहेत। त्याच्यानंतर जिल्हा परिषद गोंदिया प्राथमिक 621 पदे आहेत। जिल्हा परिषद गडचिरोली प्राथमिक 1019 पदे आहेत। तर याच्यातले 828 पेशासाठी देण्यात आलेले आहेत आणि नॉन पेशासाठी 151 पदे देण्यात आलेले आहेत। जिल्हा परिषद गडचिरोली माध्यमिकचे पदे आहेत 21, याच्यातले 3 पदे पेशासाठी देण्यात आलेले आहेत आणि 18 पदे नॉन पेशासाठी देण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर जिल्हा परिषद वर्धा याच्यातील प्राथमिकचे जे पदे आहेत ते 251 आहेत। त्याच्यानंतर वर्धा नगर परिषदेचे पदे आहेत प्राथमिकसाठी
251 पदे. त्याच्यानंतर वर्धा नगर परिषद प्राथमिक उर्दू 2 पदे आहेत मित्रांनो, उर्दू माध्यमाचे 2 पदे आहेत. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत आदिवासी विकास विभाग नागपूर. याचा मी आधीपासूनच खूप पाठपुरावा करत आहे. तुम्हाला माहिती आहे की सर्वप्रथम व्हिडिओ बनवून मीच सांगितलं होतं की आदिवासी विकास विभागामध्ये किती पदे येणार आहे. आणि मित्रांनो, जो एक्झॅक्ट आपण आकडा सांगितला होता तो एक्झॅक्ट आकडा मॅडमनी तेवढ्या पदांची जाहिरात दिली आणि पवित्र पोर्टलला पण त्यांनी ही पदे अपलोड केलेली आहेत. तर चला बघू आपण आदिवासी विकास विभाग. आदिवासी विकास विभाग नागपूर माध्यमिकची पदे आहेत 106. त्याच्यातली पेसाला देण्यात आलेले 76 पदे, नॉन पेसाला देण्यात आलेले 30 पदे. त्याच्यानंतर उच्च माध्यमिक आदिवासी विकास विभागाची उच्च माध्यमिकसाठी 69 पदे आहेत. त्याचे 51 पेशासाठी आहेत आणि 18 पदे नॉन पेशासाठी आहेत. आदिवासी विकास विभाग प्राथमिकची पदे आहेत 336, पेशासाठी 194 आहेत, नॉन पेशासाठी 142 आहेत. त्याच्यानंतर जिल्हा परिषद भंडारा प्राथमिक 495 पदे आहेत. त्याच्यानंतर आहे जिल्हा परिषद चंद्रपूर प्राथमिक 549 पदे आहेत मित्रांनो. तर ही होती आपली आजच्या जो मी पाठपुरावा केलं आणि पाठपुरावा करून आपल्याला जी माहिती मिळाली त्या माहितीमध्ये आपल्याला किती पदे आहेत ही माहिती तुमच्या समोर मी सांगितलेली आहे. आता त्यांची बेरीज सांगतो. टोटल आपण 3866 पदे मी तुम्हाला सांगितले आहे आणि त्याच्यापैकी पेसाला किती पदे दिले आहेत 1192, नॉन पेसाला 359 पदे देण्यात आलेली आहेत. तर ही झाली माहिती. आता याच्यामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिकची मी पदे ऍड नाही केलेली आहे कारण ती माहिती मला मिळाली नाही. जशी माध्यमिक आणि उच्च माध्यमिकची जी माहिती मिळेल ती माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मित्रांनो, हे लक्षात ठेवा, हे 100% रिक्त असणारी पदे आहेत. किती आहेत? 100% रिक्त असणारी पदे आहेत. तर यांच्यापैकी 80% पदे ही पवित्र पोर्टलला जाहिरातीमध्ये अपलोड केलेली आहे. ठीक आहे. तर तुमच्या पुढे ही माहिती सादर केली. माझी माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो, असं मी गृहीत धरतो. माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी तुम्हाला ऑथेंटिकच माहिती देतो. बाकीच्यांसारखी इकडून तिकडून माहिती घेऊन मी तुम्हाला देत नाही, तर मी स्वतः पाठपुरावा करतो आणि मला जी मिळालेली माहिती आहे मी ते तुमच्या समोर सादर करतो. तर तुम्हाला सर्व माहिती समजली असेल. मी ग्राह्य धरतो आणि ही व्हिडिओ इथे संपवतो. तर नमस्कार मित्रांनो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.